मध्ये जे तुम्हाला अकाउंटचा स्टॉक पेपर आहे अजून परीक्षा पहिली व्हायची आहे सेमिस्टरची थोडीशी हे देते इंट्रोडक्शन. सेकंड सेमिस्टरचा सिलेबस तुम्हाला इनपुट टाकलेला आहे. पहिले काय आहे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये तुम्ही जे शिकणार स्टेज मध्ये ते त्याचे प्रिन्सिपल्स आणि त्याचे कन्व्हेन्शन काय आहे. तुम्ही जर्नल एंट्रीज केल्या लेजर पोस्टिंग केलं किंवा अकाउंटिंग एंट्री करत असताना जे रूल्स वापरले त्याच्याबद्दलची जी नियमावली आहे ती सगळीकडे सारखी असावी आणि म्हणून ते स्टँडर्ड असतं ज्या ते स्टँडर्ड सर्वांनी अकाउंटचं स्टेटमेंट करत असताना वापरावं लागत असतं. त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. ते अकाउंटिंग स्टँडर्ड आपला अभ्यासाचे पहिल्या युनिटमध्ये तो युनिट शेवटीचा आहे शेवटी येईल. पण आता आपल्याला जो युनिट बघायचं सेकंड युनिट आहे आणि हा युनिट म्हणजे अकाउंट ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न. नॉन ट्रेडिंग ट्रेडिंग म्हणजे काय व्यापार. Trading means to exchange goods or services or to sell or purchase of goods or services. ते ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येत असतात. याच्या व्यतिरिक्त ज्या सेवा दिल्या जातात याच्यामध्ये प्रॉफिट हा महत्त्वाचा असतो. व्यापार करायचं म्हणजे की मेन एम काय असतं. मेन एम ऑफ द ट्रेडिंग कन्सर्न आर द अर्न प्रॉफिट. त्याचे मुख्य हेतू जे ते नफा मिळवणे जास्तीत जास्त नफा मिळवणे स्वतःला खूप होऊन असं की आपण त्यासाठी आपण फायनान्शियल बघत असतो. हे नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय की त्या ज्या काही सेवा दिल्या जातील त्या सेवा ह्या चॅरिटेबल असतील. काही क्लब्स असतात जसं की काम तुम्हाला ग्रुप दिलेलं आहे की एक्झाम्पल्स ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न जसे क्लब्स आहेत. स्पोर्ट्स क्लब्स आहेत. रोटरी क्लब आहे. शिवाजी कॉलेज असेल समजा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहेत किंवा इतर चॅरिटेबल ट्रस्ट आहेत. धर्मादाय संस्था असतील. काही एनजीओज असतील. हॉस्पिटल्स आहे. काही सेवा देणारे हे असतील. चार्टर्ड अकाउंटंट असतील. वकील असतील. म्हणजे अशा पद्धतीचे काही असोसिएशन असतील की जे तुमचा व्यापार करत येतील. व्यापार करतात पण सेवा देत असतात. ते सेवाच्या बदल्यामध्ये त्यांना काही फीच्या द्वारे काही डोनेशनच्या द्वारे उत्पन्न मिळत असतं. पैसे मिळत असतात. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंट जसं आपण तुम्ही गेल्या वर्षी तयार केलं तसं या ठिकाणी करायचं नाही. या ठिकाणी काय करायचंय तर केवळ अकाउंट तयार करत असताना त्याला इन्कम किंवा एक्सपेंडिचर किती झालं नफा किती झाला तोटा किती झाला हे नाही बघायचं. त्याला काय बघायचं असतं की त्या ह्याच्यामध्ये त्याला किती रुपये आले किती रुपये गेले म्हणून रिसीट अँड पेमेंट अकाउंट असेल किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल. हे दोन अकाउंट महत्वाचे असते. रिसीट म्हणजे जे पैसे आलेले असतात रिसीट पेमेंट असेल किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या नॉन ट्रेडिंग कन्सर्न याच्यामध्ये येत असतात. आणि म्हणून आपण या टॉपिक मध्ये तुम्हाला जे बघायचं आहे ते कोणतं बघायचं आहे की नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे बिगर व्यापारी संस्था. जसं आता मी स्पोर्ट्स क्लब वगैरे सांगितलं किंवा इतर काही चॅरिटेबल धर्मादाय संस्था असतील त्याचं अकाउंट बघायचं आहे. तर त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला काल दिलेला होता. रिसीट अँड पेमेंट आहे. अकाउंट करत असताना तुम्हाला याच्यामध्ये जसं आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट केलं त्याच पद्धतीनं याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी तुम्हाला रिसीट पेमेंट अकाउंट असेल. रिसीट अँड पेमेंट अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे दोन्ही पॅरलल असतात. काही इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणतात काही रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट म्हणजे मिळणारे पैसे फीज आणि पेमेंट म्हणजे दिलेले काही असेल खर्च. रिसीट आणि पेमेंट अकाउंट मिळालेले पैसे आणि झालेले खर्च पैसे याचा अकाउंट आहे.
आणि किती पैसे शिल्लक आहेत. इथं नफा तोटा काढला जात नाही. रिसिट पेमेंट अकाउंट मध्ये, रिसिट आणि पेमेंट अकाउंट मध्ये केवळ आणि केवळ काय केलं जातं, पैसे किती आले आणि पैसे किती गेले हे त्याच्यामध्ये अकाउंट मध्ये असतं. तुम्हाला या टॉपिक मध्ये प्रॉब्लेम सोडत असताना रिसिट पेमेंट अकाउंट दिलं जाईल. त्याच्यावरून तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणजे तुमचा तो जो काही वर्षभराचा खर्च किती झाला, वर्षभरामध्ये तुम्हाला पैसे किती आले आणि त्याच्यानंतर त्याच्यातून तुम्हाला किती पैसे म्हणजे एक्सेस सरप्लस किती आहेत किंवा डेफिसिट किती आली हे तुम्हाला बघायचं असतं. आणि म्हणून या टॉपिक मध्ये तुम्ही काय बघायचं असतं, त्याच्यामध्ये हे दोन अकाउंट महत्वाचे आहेत, रिसिट पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर. रिसिट आणि पेमेंट अकाउंट असताना रिसिट साईड म्हणजे कसं सांगतो पैसे. आता समजा एखादा तुमचा क्लब आहे, स्पोर्ट्स क्लब आहे किंवा एखाद्या वेळेला तुमचा कुठला तरी एखादा धर्मादायचा क्लब असेल, ते पैसे आलेले असतात. ते पैसे कोणत्या मार्गाने येत असतात, फीज असते, वर्गणी काढली जाते. आपण वर्गणी गोळा, सभासद फी गोळा, आपण बघायचे असतात. आणि ही जी फीज गोळा केलेली असते ती आणि त्या सगळ्या माध्यमातून आलेली पैसे, प्रवेश फी असते किंवा सभासद फी असते किंवा त्याच्यामध्ये देणगी मिळाली असेल, डोनेशन असेल, हे सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या त्या रिसिट साईडला येत असतात. म्हणजे समजा आज तुमचा क्लब असेल सुरू केलेला आणि तुमचा अकाउंट रिसिट पेमेंट अकाउंट तयार करायचं आहे, तर तुम्ही काय करावं लागेल, तुमच्याकडे पैसे पहिले शिल्लक किती आहेत, जे वर्गणीच्या ह्याच्या माध्यमातून आलेले असतील ते, किंवा जे काही इतर पैसे मार्गाने आलेले सगळे पैसे, ते काही फीज असेल काय असेल ते करावं लागेल. आणि मग तुम्ही केलेला खर्च काही असेल किंवा आणि काही तुम्ही प्रिंटिंग असेल असेल, हे सगळं वजा करायचं आणि तुमच्याकडे त्या वर्षात किती शिल्लक राहिलं त्याला रिसिट आणि पेमेंट अकाउंट. यामध्ये तुमची सगळी सर्व प्रकारची खर्च वगैरे उत्पन्न त्या अकाउंटला येत असतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये मात्र केवळ तुम्हाला त्या त्या वर्षाचं इन्कम त्या त्या वर्षाचा खर्च घ्यायचा असतो आणि इन्कम जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भांडवली स्वरूपाचे खर्च घेता येणार नाही. कॅपिटल एक्सपेंडिचर आर नॉट टेकन ऑन द इन्कम अँड एक्सपेंडिचर. हे फरक आहे थोडेफार रिसिट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर. एवढे दोन फरक समजले तर तुम्हाला रिसिट पेमेंट अकाउंट दिलेल्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बॅलन्स तयार करत असतो किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलं असतं, त्याच्यावरून तुम्हाला रिसिट आणि पेमेंट अकाउंट तयार करायचं असतं. बोर्डवर जर दिसत असेल तर मी तुम्हाला एक हे देतो. दिसतंय का तुम्हाला? नाही सर, काही पण दिसेना. दिसत नाही सर. तुमच्या ह्याच्यामध्ये बिहारचे कोण कोण आहेत, जरा आवाज द्या बरं. बिहारचे कोण कोण आहेत? तर स्क्रीन ब्रेक झालाय. विराज, स्नेहा,
गायत्री जाधव. विभाग कोर्सचे कोण आहेत? कोणच नाही का विभागचे? सगळे बीकॉम फर्स्ट आहेत का? अरे बोला कोणतरी, कोण आहेत का? सगळे बीकॉमचे आहेत का? मी आहे. येस, ओके. विभागचे कोण नाही ना? मी आहे सर. काय नाव? श्रावणी. हा, श्रावणी बिरादर. हो. श्रावणी बिरादर हे जे सिलेबस आहे ते अकाउंट सिलेबस सेम आहे बरं का? बीकॉम फर्स्ट इयरचं आणि तुमचं विभागचं अकाउंट IT त्याचबरोबर तुमचं इतर एक दोन तीन सब्जेक्ट जे आहेत ते सेम आहेत. बिझनेस मॅथ्स चॅट असेल सेम आहेत, लक्षात घ्या. तुमची परीक्षा जी आहे तुमच्या अजून फॉर्म भरायचे आहेत विभागचे, तुमचे फॉर्म येतील नंतर तुमची परीक्षा अजून डेट आहे तुमचं 1 महिन्यानंतर येईल त्याच्यामध्ये. तोपर्यंत तुम्ही Okay, काही काही sir. पिरियड हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अकाउंट मध्ये फर्स्ट इयर अकाउंट जे आहे पुन्हा एकदा रिव्हिजन विद्यार्थ्यांना मी सांगतो, थोडीशी तुम्हाला त्याची रिव्हिजन पण होईल सरवाडा. आपण सर्वांनी मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार करायचे, MCQ प्रश्न. तुम्ही पेपर इंग्लिशचा आणि दिला असेल का? बरोबर आहे ना? इंग्लिश आणि मराठी हिंदी झालेला आहे. आता तुमचे पेपर दुसरे आपले कॉमर्सच्या सब्जेक्टचे सुरू होणार आहेत. MCQ करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिला टॉपिक आपला बुक किपिंगचा आहे आणि बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये MCQ विचारत असताना तुम्हाला विचारलं जाईल की हु इज द फाउंडर ऑफ द डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम? व्हेन द बुक किपिंग सिस्टम स्टार्टेड, कोणत्या वर्षी ती सुरू झाली? हे तुमचे MCQ तयार असणं गरजेचं आहे बेसिक त्याच्यामध्ये. व्हॉट इज बार्टर सिस्टम? कुणाला सांगता येते बार्टर सिस्टम म्हणजे काय? बार्टर सिस्टम कुणाला सांगता येते? The method of goods exchange service. बार्टर सिस्टम Exchange of goods and services from other service. Yes, exchange of goods and services to each other instead of exchange of money or Money. पैसे किंवा पैशाच्या स्वरूपात आदला बदल न करता जे व्यवहार हे वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जातात त्याला बार्टर सिस्टम म्हणायचं. हु इज द फाउंडर ऑफ डबल एंट्री बुक किपिंग अकाउंटिंग सिस्टम? लवकर बोला, परीक्षा आहे तुमची. Luca di Bargo Paciello. हा आहे. In which year he started double entry bookkeeping system? कोणत्या वर्षी? 1494. Yes. 1494. 1494 बरोबर आहे का? बरोबर आहे का? 1494 लक्षात ठेवायचं नेहमी त्याच्यामध्ये. अशा पद्धतीच्या हे असतात. आता मला सांगा, द वर्ड जर्नल हॅज डिराइव्ड फ्रॉम which country's word? Which country's word? French. French word. The word journal is derived from dash dash. कशामधून आलाय तो? कुठल्या शब्दापासून आलाय? Jor. What is the meaning of jor? Day. So journal is a daily transaction. So दैनंदिनी ज्याला म्हणतो आपण ती म्हणून लक्षात आलं का? बघा हे जर्नल जे आहे MCQ जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला हे केलं पाहिजे. हाऊ मेनी पुस्तक किती गेलं?
बघा तुमचं MCQ आहे का बरोबर? हाऊ मेनी सबसिडरी जर्नल्स आर देअर? कोण सांगताय? 7. 7. टेल नेम. Cash book, purchase book, Yes. sales book, Yes. purchase return book, हाँ, sales yes. return book, हाँ. bills receivable book, and And bills bills payable. payable. Very good. Very good. Very good. What is ledger? Process of Ledger. transferring general entries in the account. Huh? Process of transferring general entry in the account. Yes. Ledger is the summary of journals. Okay. How many sides are there in journal? How many sides are there in journal? 3. 2 sides. How many? 3. No. 2 sides. Debit 2 and credit. sides. 2 sides. Yes. 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 What is the debtors ledger? Debtors ledger, creditors ledger, and general ledger. There are 3 sub ledgers. 3 ledger चे 3 प्रकार आहेत. लेजर 3 सब लेजरचे उपप्रकार जे आहेत, सब डिव्हिजन ऑफ लेजर आर 3. That is the debtor ledger, creditor ledger, and general ledger. So what is the debtor ledger? Debtor ledger म्हणजे काय किंवा debtor ledger म्हणजे काय घेतलं जातं? Customers transactions. Yes. Debtors म्हणजे NA. Debtors म्हणजे काय? NA. म्हणून जे काही व्यवहार तुम्ही कस्टमर बरोबर केलेले असतील, उधारीला दिलेले असतील, त्याचे पैसे तुमच्याकडे येणे असणार. म्हणून the ledger, debtor ledgers which contain the customers of all customers. त्यांचे जे ग्राहक आहेत त्या सर्वांचं त्याच्यामध्ये अकाउंट. आणि creditor ledger Debit balance. yes, Debit it balance. contains the suppliers, sellers, suppliers. जे क्रेडिट सप्लाय करतात त्या सर्वांचं क्रेडिटर्स त्यांना पैसे द्यावायचे आहेत. लक्षात ठेवा, डेटर म्हणजे एने आणि क्रेडिटर्स म्हणजे देणे. डेटर्स आपण एने कधी असणार आहे? ज्यावेळेला आपण आपल्या ग्राहकांना उधारी मागतो. When we sell the goods to the customer on credit, so the customer account will be maintained in that debtor ledger account. And creditor ledger account means when we purchased the goods on credit from the supplier, from the seller on credit. त्यावेळेस त्यांचे अकाउंट आपल्याला काय करायचं? That account of all the credit suppliers, all the sellers on credit will be maintained in the अशा पद्धतीने हे MCQ आहेत ते तुम्हाला हे तयार करायचे. तुम्ही घरी अभ्यास करत असताना या पद्धतीने जायचे. पहिल्यांदा जे रूल्स ऑफ अकाउंट आहे, बरोबर की नाही? 3 अकाउंट येतात. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट मध्ये काय? अकाउंट इज मेनली क्लासिफाइड इनटू पर्सनल अकाउंट अँड Real impersonal account. account. Personal account and impersonal account. Personal account again classified into subtypes of how many personal accounts are there classified? 3. 3. First one, Natural personal account. natural person, म्हणजे आपण सगळे जे नाव ठेवलेले आहेत ती. Second one, Artificial artificial, that is कृत्रिम, जे कायद्याने निर्माण केलेले असते. And third one, representative. representative, that is the outstanding expenses, prepaid expenses. Like this, the name is given for the purpose of representative. That expenses, that income is the representative. So there are 3 types, 3 classifications of this personal account.
Impersonal account again divided into two types. Two types. Which types are there? real account and nominal account. Nominal account. Which accounts? What are the Real and accounts? nominal account. Real account includes land, building, furniture, machinery. All these are the gold, silver, computers. All these are the real account. And nominal account? Nominal account? सांगा काही उदाहरण सांगा nominal account ची. Expenses, losses, Expenses like salary, wages, Stationery Rent. expenses. rent, advertise. Advertisement expense. interest, commission, Yes, commission, Bad discount. debt recovers. Yes, these are the, and income also, interest received, commission received, insurance received, whatever it may be. हे तीन अकाउंट आहेत, मेन अकाउंट तीन आहेत, पर्सनल, रिअल, नॉमिनल, आणि याचे परत रूल्स आहेत. आणि त्या रूल्स वरून आपण जनरल एंट्री लेजर अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, द रूल ऑफ पर्सनल अकाउंट, सॉरी रिअल अकाउंट. Debit the receiver, credit the giver, the rule is personal account. And all the expenses and losses are debited, and all the income and gains are credited, is the rule of nominal account. हे तिन्ही रूल तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यावर एका दुसरा प्रश्न 100% MCQ ला येत असतो. आणि जनरल लेजर वगैरे ह्या पद्धतीने तुम्हाला करावा लागेल. आता जी बॅलन्स करणार होतो लेजर अकाउंटचा बॅलन्स करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न 100% आहे की when the debit बिराजदार, Yes, sir. सावनी बिराजदार आहे का? Yes, sir. हा, तुझी परीक्षा आता फाउंडेशनची प्रश्न हे असेच येतात बरं का सी फाउंडेशनला. लक्षात घ्या, मी जे हो सांगतोय sir. असेच प्रश्न विचारले जातात सी फाउंडेशनला. आता मी जे सांगितले त्याच्यापैकी 2-4 प्रश्न 100% येणार म्हणजे येणारच. Yes, लक्षात sir. ठेवा. आता प्रश्न कसे येतील बघा. लेजर अकाउंट असेल, आम्ही लेजर अकाउंट तयार केला, एखादा एक लेजर अकाउंट तयार केला, कोणतं एक लेजर अकाउंट, सॅलरी अकाउंट तयार केलं. आपण काय करतो, लेजर अकाउंट केल्यानंतर डेबिट साईड आणि क्रेडिट साईड करतो, बरोबर की नाही. डेबिटचे आयटम घेतो, मग सगळे क्रेडिट घेतो, मग ते क्लोज करतो आणि त्याचा बॅलन्स काढतो. त्याच्यावर एक प्रश्न कसा विचारला जाईल बघा. व्हेन द total of debit side is more than the credit side of the ledger account, the balance is known as dash dash dash. मग त्याचा बॅलन्स कुठला म्हणणार, डेबिट म्हणणार का क्रेडिट? बोला. मी काय म्हणतो प्रश्न बघा. सॅलरी अकाउंट आहे समजा, आणि सॅलरी अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल ऑफ द डेबिट साइड इज मोर दॅन द क्रेडिट साइड. Then what is the balance of that account? Dash. तुझा बॅलन्स काय म्हणणार, डेबिट म्हणणार का क्रेडिट म्हणणार? सांगा लवकर. बॅलन्स डेबिट म्हणणार का क्रेडिट म्हणणार? debit, Debit, sir. Debit balance, because in the ledger account, if the total of the debit side is more, the balance is debit balance. Balance is known as debit balance. And if the total of the credit side of the ledger account is more than the other debit side, the balance is known as a credit balance. समजलं का? असे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्हाला तयार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. या पद्धतीनं. हा, One doubt. Is there necessary general folio? हा, Is there necessary to draw the general folio? yes, there is need.
General period, JF is written in the separate column. JF is written in separate column because there is a format that date, but the particular JF rupees, then date particular JF rupees, debit side and credit side. So you write JF. Okay. Okay, sir. आहे पहिल्या युनिटचा तुमचा एमसीक्यू एक 10-12 किती बघा किती प्रश्न आपण इझी जरी आपण जर ओव्हरव्ह्यू केला तरी सुद्धा 10-15 प्रश्न तुम्हाला सहज निघू शकतात. असे प्रश्न तयार करा, ग्रुपवर टाका. ग्रुपवर मी टाकायचं बंद केलं कारण का मुलं जसं काही पण टाकलं नाही म्हणून मी फक्त ऍडमिट ठेवलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही मला पर्सनल टाकायचा मी चेक करेन मी अभ्यास करत असताना. अलग लक्षात बिऑक साठी हे रिव्हिजन मी घेत होतो पण बिऑकची मुलंच आली नाहीत त्यामुळे थोडंसं आहे. ठीक आहे. मला वाटतं तर बस करू तुम्हाला परत पुढचाही अभ्यास करायची गरज आहे. अजून काय अडचण आहे का तुम्हाला? अजून काय अडचण आहे का? पहिला युनिट हा होता, दुसरा डेप्रिशिएशनचा युनिट आहे. डेप्रिशिएशनच्या युनिटमध्ये 2 पद्धती आपण शिकलेलो आहोत डेप्रिशिएशन मध्ये. पहिली पद्धत अॅन्युइटी मेथड, दुसरी अॅन्युइटी मेथड, तिसरी अॅन्युइटी मेथड आहे, चौथी तुमची डेप्रिशिएशन फंड मेथड आहे. पहिल्या 2 पद्धती ज्या होत्या बॅलन्स मेथड की आपण 11वी-12वीला शिकलो. आता या याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या 2 पद्धती शिकलेल्या आहात त्याच्यामध्ये ह्या अॅन्युइटी मेथड आणि डेप्रिशिएशन फंड मेथड. अॅन्युइटी मेथड मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं जाईल. समजा की 0.92,057 रुपी इन्व्हेस्टेड फॉर 5 years. एक मशीन आहे ते 5 वर्षाचं लाईफ आहे. 5% मध्ये आपल्याला रुपयाचे पैसे आपल्या अॅन्युइटी फंडामध्ये किती टाकावे. मग तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करत असताना 1 रुपया मिळवण्यासाठी 0.92,057 एवढे पैसे गुंतवावे लागतात. तर 10,000 रुपयासाठी किती पैसे गुंतवावे लागतील असं कॅल्क्युलेशन करून त्याचं तुम्हाला उत्तर काढावं लागेल. एक प्रश्नाला एमसीक्यू तुमच्या या परीक्षेमध्ये उद्याच्या येणार. लक्षात घ्या, एक सूत्र येणार आहे असं तुम्हाला सूत्र करून ते काढावं लागेल. तो एक भाग त्याच्यामध्ये त्या अॅन्युइटी मेथड मध्ये बघायचा. अॅन्युइटी मेथड मध्ये पैसे बाजूला काढले जातात दरवर्षी या पद्धतीने. सिंकिंग फंडामध्ये किंवा डेप्रिशिएशन फंडामध्ये दुसरं मेथड आहे त्याच्यामध्ये दरवर्षी ते पैसे गुंतवले जातात आणि दरवर्षी येणारे व्याज आणि त्या वर्षीचे पैसे गुंतवले त्या दोन्ही पद्धतीमध्ये आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दोन्ही दुसऱ्या पिरियड. तिसरा युनिट फायनल अकाउंट आहे. फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स. चौथा युनिट मला वाटतं रॉयल्टी आहे. 5वा अशा पद्धतीनं 5 युनिट तुम्हाला गेल्या सेमिस्टरचे आहेत. त्याची एमसीक्यू काढा आणि हे करा. ओके. काय शंका आहे का तुम्हाला? अजून काय शंका आहे का? कोणाला काय प्रश्न आहेत का? काय अडचण आहे का? कुणाला काय अडचण आहे का? नो सर. येस. ओके.